नमस्कार मित्रमंडळी आणि बंधू भगिनींनो, यापूर्वीचा व्हिडिओ मी पितृपंधरवड्याच्या दरम्यान त्या संदर्भामध्ये पितृपंधरवडा गैरसमज असा विषय घेऊन केलेला होता. आता पुन्हा एकदा आपण आपल्या श्रीमद भगवद्गीता या विषयाकडे वळूया. सर्वसाधारणपणे यापूर्वीचे 12 व्हिडिओज हे गीतेतले काही महत्त्वाचे उपदेश जे आहेत त्या उपदेशांच्या संदर्भामध्ये आपण बघितले. आता प्रत्यक्ष गीता ज्ञान जे आहे, जे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला 18 दिवस दिलं, त्या 18 अध्यायांमधून आपल्याला गीतेचा अभ्यास करायचा आहे. गीतेचा जो पहिला अध्याय आहे त्याच्यामध्ये महाभारत युद्धाच्या वेळी कुरुक्षेत्रावरती जमलेले जे सैन्य आहे त्या सैन्यांच्या संदर्भामधला पहिला अध्याय आहे. धृतराष्ट्र संजयाला विचारतो आणि संजय धृतराष्ट्राला ती एकूण हकीकत वर्णन करतो. हा पहिला अध्याय आहे. आता प्रत्यक्ष महाभारत युद्ध सुरू होतं त्याच्या अगोदर काही डिटेल्स आपण बघूया महाभारत युद्धाची. थोडक्यात महाभारत युद्धाची कारणं काय होती, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते राज्य सहभागी झालेली होती, आज त्या राज्यांची नावं काय आहेत, त्या काळातले ते कोण राजे होते आणि ते सगळे योद्धे जे होते त्या योद्ध्यांची ओळख आपण करून घेऊया. आजच्या भागात बहुतेक फक्त पांडवांच्या बाबतीमध्ये पांडवांचं जे सैन्य होतं त्या पांडव सैन्यातील शूरवीरांची आपल्याला ओळख होईल असं दिसतंय, कारण खूप सविस्तर आहेत काही गोष्टी, पण त्या सांगितल्याशिवाय एखाद्या गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय ते नीट समजत नाही किंवा समजून देता येत नाही. आणि ते समजून घेणं आणि समजून देणं हा माझा स्वभाव असल्यामुळे मी महाभारत युद्धाची पार्श्वभूमी, थोडक्यात त्याचे पुरावेही आपल्याला बघता येतील, म्हणजे कोणते राजे होते, आज ती राज्य कुठली आहेत, या संदर्भामध्ये. सर्वात प्रथम आपण महाभारत युद्धाच्या कारणांचा जर विचार केला तर जे आपण गीतेच्या उपदेशांमध्ये बघितलं त्यातल्या पहिलाच उपदेश जो आपल्याला सांगता येईल की धृतराष्ट्र हा जो पांडवाचा भाऊ होता पंडूराजाचा, तर त्याची सत्ता लालसा, त्याच्या पुत्राची म्हणजे दुर्योधनाची सत्ता लालसा, आणि स्वतः दुर्योधन अंध होता आणि त्याचं अंध प्रेम जे या आपल्या पुत्रांच्याबद्दल होतं हे प्रामुख्याने महाभारत युद्धाला कारणीभूत ठरलं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे दुर्योधनाचा अहंकार, गर्विष्ठपणा, सत्तेची हाव, लालसा, फक्त आपल्याला सगळं हवं. पुढचं कारण आपलं म्हणता येईल की द्रौपदीचं वस्त्रहरण. आणखीन एका अर्थाने द्रौपदी ही सुद्धा महाभारत युद्धाला कारणीभूत आहे. याचं कारण द्रौपदीकडून दुर्योधनाचा अपमान झालेला असतो पूर्व पीठिकेमध्ये. आता पांडवांचा जो ज्येष्ठ बंधू आहे युधिष्ठिर, त्याला द्यूताचं वेड होतं. द्यूत नावाचा पूर्वी खेळ होता, तर त्या द्यूतामध्ये कपटाने ह्या कौरवांनी हरवलं पांडवांना, आणि त्या द्यूताचे जे डाव असतात त्या डावाला आपलं राज्य, आपले बंधू, इतकंच काय तर आपली पत्नीसुद्धा द्रौपदीसुद्धा याने डावाला लावली, त्या डावाला, आणि त्यात युधिष्ठिर हरून बसले. आणि मग कौरवांनी 12 वर्षाचा वनवास
आणि 1 वर्षाचा अज्ञातवास अशी पांडवांना शिक्षा दिली. आता तो 12 वर्षाचा जो वनवास होता आणि 1 वर्षाचा अज्ञातवास होता, तो कुठं कुठं झाला आणि आज ती क्षेत्र कुठली कुठली आहेत हे आपण थोडक्यात बघूया. वनवास हा काम्यक वन या जंगली भागामध्ये घडून आला त्यांचा. आता हा काम्यक वन कुठे होतं, तर पूर्वी सरस्वती नावाची नदी, वेगवेगळ्या पौराणिक संदर्भांमध्ये सरस्वती नदीचा उल्लेख येतो. एवढंच काय, मंगलाष्टका जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सरस्वती नदीचा उल्लेख आहे. एक पवित्र नदी म्हणून तिचा उल्लेख होतो. तर ही नदी पूर्वी तिचा जो मैदानी प्रदेश होता, तो मैदानी प्रदेशामध्ये हे काम्यक वन येत होतं. आता तो कुठला, तर हिमाचल प्रदेश जो आहे तिथून हरियाणा, पंजाब आणि राजस्थान अशी ती नदी वाहत होती. त्या नदीचा जो काठचा मैदानी प्रदेश होता, त्या मैदानी प्रदेशाला तिथं जे घनदाट जंगल होतं त्या जंगलाला काम्यक वन असं नाव होतं. त्याच्यानंतर 1 वर्षाचा जो अज्ञातवास होता तो मत्स्य देश किंवा मत्स्य प्रदेशामध्ये यांनी व्यतीत केला होता, पांडवांनी व्यतीत केला होता. आता तो मत्स्य प्रदेश म्हणजे कुठला, तर आज जे राजस्थान आहे त्या राजस्थानमध्ये धौलपूर, जयपूर किंवा भरतपूर आणि अलवर नावाचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा भाग. आता मत्स्य प्रदेश हे नाव कसं, तर पूर्वी तिथे मत्स्य लोकांची वस्ती होती. आता मत्स्य लोक कोण, तर एक प्रकारचा आर्यवंश होता तो. तर तो मत्स्य लोक या नावाने ओळखला जायचा. आणि त्या मत्स्य देशाचा राजा, मत्स्य लोकांचा राजा विराट नावाने प्रसिद्ध होता. मित्रांनो, आजही ते राजस्थानमध्ये त्या राजाच्या नावानं वसलेलं विराटनगर हे शहर आहे. हा 1 वर्षाचा अज्ञातवास काळ झाला. तर पांडवांनी काही गावं मागितली होती. अख्खं राज्य नको, पण किमान 5 गावं तरी आम्हाला द्या. ते सुद्धा द्यायला दुर्योधनाने नकार दिला. दुर्योधन असं म्हणाला की सुईच्या टोकावरती मावेल एवढी सुद्धा भूमी आम्ही तुम्हाला देणार नाही. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी विविध प्रयत्न करून, मध्यस्थी करून युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला. पण या कौरव पितापुत्रांची सत्ता लालसा किंवा अहंकार जो आहे तो इतका बळावलेला होता, यांच्या मनामध्ये असत्य आणि अधर्म इतका प्रबल होता की त्यांना माघार घेणं सुचलं नाही आणि महाभारत युद्ध अटळ ठरलं. आता हे पांडवांनी 5 गावं कुठली मागवली होती बघा. त्याची जी पौराणिक नावं आहेत ते म्हणजे आजचे कुठले प्रदेश आहेत हे आपण बघूया. बघा, इंद्रप्रस्थ अर्थात ते पांडवांनी नंतर स्थापन केलं, पण इंद्रप्रस्थ हा भाग आज जी दिल्ली आहे तर दिल्लीचा प्रदेश होता. स्वर्णप्रस्थ दुसरं शहर, दुसऱ्या गावामध्ये स्वर्णप्रस्थ आज हरियाणामध्ये सोनपत नावाचं जे शहर जे आहे तो सोनपत म्हणजे त्यावेळचं स्वर्णप्रस्थ होतं. त्याच्यानंतर पांडुप्रस्थ, पानिपतचं युद्ध ज्या ठिकाणी झालं ते पानिपत आजचं म्हणजे त्या काळातलं पांडुप्रस्थ. व्याघ्रप्रस्थ हरियाणामध्ये बागपत नावाचं शहर आहे. तर ते बागपत हे हरियाणा नव्हे, उत्तर प्रदेशामध्ये येतं ते. तर ते म्हणजे बागपत हे व्याघ्रप्रस्थ पूर्वीचं. आणि तिलप्रस्थ जे हरियाणामध्ये आज शहर आहे त्याचं तिलपत असं नाव आहे. म्हणजे पांडवांनी मागितलेली जी गावं होती त्यांचं अस्तित्व आजही आहे आणि त्या नावांचा जो अपभ्रंश आहे तो अपभ्रंश होऊन आजची ही नावं आपल्यासमोर आहेत. इंद्रप्रस्थ ही पांडवांची राजधानी होती पुढे आणि आजही ती दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे. ही एक ठळक अधोरेखित करण्यासारखी बाब आहे. दुसरी गोष्ट, खांडववनाचा एक भाग येतो. आता इंद्रप्रस्थ स्थापन जे केलं
ते पांडवांनी खांडवन हा जो जंगलाचा भाग होता, तो जंगलाचा भाग त्याची साफसफाई करून ते तिथे इंद्रप्रस्थ किंवा आजची जी दिल्ली आहे त्या दिल्लीची स्थापना केली. लक्षात घ्या, खांडवन हे यमुना नदीच्या परिसरातला जो भाग, पश्चिमेचा जो भाग होता, त्या भागामध्ये वन होतं आणि तेच वन किंवा ते जंगल साफ करून ह्यांनी पांडवांनी तिथे इंद्रप्रस्थ ही आपली राजधानी केली आणि तीच इंद्रप्रस्थ म्हणजे आजची दिल्ली आहे. दिल्लीच्या जवळपास यमुना ही नदी आजही वाहत आहे. आज ज्या लोकांना या सगळ्या गोष्टी म्हणजे थोतांड वाटतं, त्यांच्यासाठी हे छोटे छोटे पुरावे आहेत. अजून भरपूर पुरावे आपल्याला देता येणार आहेत. पुढच्या भागामध्ये आपण त्याच्यावर विस्तारित बघूया. आता त्या काळामध्ये ह्या महायुद्धामध्ये कोण कोण सामील झालेले होते? पांडवांच्याकडनं काही राजे आणि कौरवांच्याकडनं काही राजे या युद्धामध्ये सहभागी होते. पूर्वी छोटी छोटी राज्य होती, त्या राज्यांना जनपदं असं म्हणायचं आणि ती जी जनपदं होती त्यातली काही महत्त्वाची मोठी अशी जनपदं होती, त्यांना महाजनपद असं म्हणत. त्या महाजनपदांची संख्या ही 16 होती. छोटी मोठी मिळून एकूण अशी जनपदं महाजनपदं ही संख्या 200च्या जवळपास होती. आता त्यातले बघा, कौरवांच्या बाजूनं जवळजवळ 41 जनपदं कौरवांच्या बाजूने लढली. पांडवांच्या बाजूने 33 जनपदं लढत होती. तर 11 जणांनी तटस्थ. आपल्याला पण माहिती आहे, युद्धामध्ये काही देश एका बाजूला, काही देश दुसऱ्या बाजूला, काही देश तटस्थ राहतात. अगदी तसाच प्रकार या महाभारतातल्या युद्धामध्ये घडून आलेला होता. दुसरी गोष्ट, आता त्याच्यामध्ये राजे कोण कोण पांडवांच्या बाजूने लढले त्यांचा आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. पांडव सैन्य जे होतं ते 7 औक्षणी एवढं सैन्य होतं आणि कौरवांचं सैन्य हे 11 औक्षणी एवढं सैन्य होतं. गमतीचा भाग बघा, त्याच्यामध्ये पुन्हा काही ठळक अशा अधोरेखित करण्याच्या गोष्टी आहेत. पांडवांचं 7 औक्षणी आणि कौरवांचं 11 औक्षणी, एकूण बेरीज 18 येते. 18 औक्षणी सैन्य महाभारत युद्धामध्ये लढलं. आता हे 18 औक्षणी सैन्यातला म्हणजे 1 औक्षणी सैन्य म्हणजे किती याची आकडेवारी आपण बघूया. पूर्वी हत्ती होते, घोडे होते, रथ होते आणि पायदळातली माणसं लढायची. तर 21,870 इतके हत्ती, 21,870 इतके रथ आणि 65,610 इतके घोडे आणि 1,09,350 इतके पायदळ म्हणजे माणसं लढणारी, हा जो एकूण आकडा होतो त्याला 1 औक्षणी असं म्हणायचं. आता या सगळ्याची बेरीज केली तर ते 1 औक्षणी झालं. असे 18 म्हणजे गुणिले 18 केलं तर एवढी प्राणी आणि माणसं या लढाईमध्ये सहभागी होती. आता हा जो 18 जो आकडा आहे त्याची गंमत एकदा बघूया. 18 औक्षणी सैन्य लढत होतं. महाभारताचे चॅप्टर्स किंवा ज्याला पर्व आपण म्हणतो, ही पर्व 18 आहेत. गीतेमधले अध्याय 18 आहेत. महाभारत युद्ध 18 दिवस चाललं. दुसरी गोष्ट, महाभारतामध्ये जे 1,10,000 श्लोक आहेत त्या श्लोकांची एकूण संख्या 1.8 बिलियन म्हणजे 18 लाख इतकी होते. केवढी गंमत आहे बघा. दुसरी गोष्ट, पुराणंसुद्धा आपली 18 आहेत. आणखीन एक 18 आकड्याचं त्यातलं महत्त्व आहे की या युद्धामध्ये कौरव आणि पांडवांकडनं युद्धानंतर जिवंत राहिलेली जी माणसं असतील त्यांचा आकडा 18च आहे. पण मी खात्री करून बघितली की 18 होत नाही.
12 ते 13पर्यंतच हे पांडवांनी कौरवांकडून वाचलेले जे योद्धे आहेत त्यांची संख्या येते. पण असा हा 18 आकड्याची एक महती किंवा गंमत म्हणून आपल्याला सहज सांगितली. तर पांडव सैन्यामध्ये कोण कोण राजे लढत होते बघा. 5 पांडव भाऊ जे होते ते तर आहेतच. युधिष्ठिर आहे, अर्जुन आहे, धनुर्धारी अर्जुन, त्याच्यानंतर भीम आहे, गदाधारी भीम, नकुल आणि सहदेव, असे हे 5 पांडव बंधू या लढाईमध्ये लढत होते. द्रौपदीचे 5 पुत्र होते. ते 5 पुत्र या लढाईमध्ये लढत होते. आता ते 5 पुत्र कोण कोण होते तर श्रुतसेन, शतानिक, प्रतिविंध्य, श्रुतसोम आणि श्रुतकर्मा अशी या 5 जणांची नावं. आता प्रत्येक औक्षणी सैन्य जे आहे त्या सैन्याचे पुन्हा गंमत बघा. आणखी एक 18 आकडा सांगायचा राहिला. 18 सेनापती होते. 18 औक्षणी सैन्याचे 18 सेनापती दोन्ही बाजूनी होते मिळून. तर आत्ता जे मी आपल्याला पांडव सैन्यातले योद्धे सांगतो ते अतिशय पराक्रमी असे सगळे राजे आणि पराक्रमी योद्धे होते. स्वतः पांडव तर पांडवातला प्रत्येक पांडव हा योद्धाच होता, लढवय्या होता, शूरवीर होता. पांडवांच्या बाजूने सात्यकी, उत्तमौजा, राजा विराट ज्याचा मगाशी उल्लेख केला मी, पांचाल देशीचा राजा द्रुपद, त्याच्यानंतर धृष्टद्युम्न, पांड्यराज, घटोत्कच, शिखंडी, युयुत्सु, कुंतीभोज, हे सगळे राजे जे पराक्रमी योद्धे होते. त्या अजून भरपूर नावं आहेत, पण हे प्रमुख सेनापती स्वरूपामध्ये ज्यांनी काम बघितलं ते सगळे होते. आता एक एक आपण बघूया. यातला सात्यकी हा अत्यंत पराक्रमी यादव वंशीय राजा होता. श्रीकृष्णाच्या सैन्याचा तो सेनापती होता. श्रीकृष्णाची 18,000 सैनिकांची जी सेना होती तिचं नाव नारायणी सेना. त्या नारायणी सेनेचा हा सेनापती होता. धृष्टकेतू हा चेदी राज्याचा राजा होता. आणि ज्या शिशुपालाचे कृष्णाने 100 अपराध माफ केले आणि 101व्या अपराधाला त्याचा वध केला, त्या शिशुपालाचा हा मुलगा होय धृष्टकेतू. आता ते चेदी राज्य कुठं आहे आत्ता किंवा कुठला भाग होता तर मध्य प्रदेशाचा बुंदेलखंडाचा जो भाग, बुंदेलखंड नावाचा जो भाग आहे, प्रदेश आहे, तो त्या काळचं चेदी राज्य होतं. आता ह्या धृष्टकेतू जो आहे त्याचा मुलगा चेकितान हा सुद्धा या युद्धामध्ये लढत होता. त्याच्यानंतर काशीराज म्हणजे आजचे जे काशी आहे, या काशीराज नावाच्या राजाने त्या काशीची स्थापना केली. तो काशीराज या युद्धामध्ये लढत होता. त्यानंतर पुरुजित नावाचा कुंतीभोज राज्याचा यादव राजा या युद्धामध्ये लढत होता. आता ते कुंतीभोज राज्य कुठलं होतं तर आजचं जे माळवा आणि मेवाड प्रदेश आहे त्या प्रदेशाचा राजा हा या लढाईमध्ये पांडवांच्या बाजूने लढत होता. त्याच्यानंतर युयुत्सु या व्यक्तीबद्दल ऐकून घ्या नीटपणे. युयुत्सु हा एकमेव कौरव होता जो पांडवांच्या बाजूने लढला. युयुत्सु हा कौरवांचा सावत्र भाऊ. कौरवाची पत्नी गांधारी, त्या गांधारीच्या जी दासी होती त्या दासीपासून धृतराष्ट्राला झालेला हा पुत्र. जरी तो कौरवपुत्र होता तरीसुद्धा त्याची नीतिमत्ता, त्याचं धार्मिक वागणं, त्याची न्यायी वृत्ती ही इतकी थोर होती की तो या कौरवांना सांगून थकला आणि शेवटी
त्याने आपला पक्ष जाहीर केला आणि सांगितलं की तुमच्या बाजूने मी लढणार नाही, मी सत्याच्या बाजूने, धर्माच्या बाजूने, न्यायाच्या बाजूने लढेन. आणि म्हणून हा पराक्रमी वीर कौरवपुत्र असूनसुद्धा पांडवांच्या बाजूने लढाईला उतरला. आता राजा शल्य किंवा शैब्य असंही नाव आहे त्याचं. तर आजचं जे मद्र त्या काळामध्ये शैल्य राज्य किंवा मद्र प्रदेश असं नाव होतं. मद्र याच्यावरनं माद्री, माद्री ही पांडुराजाची दुसरी पत्नी. तर ती जी माद्री आहे, जिला नकुल आणि सहदेव हे दोन जुळी मुलं होती, जुळे पुत्र होते. ते पुन्हा सूर्याचा पुत्र जे अश्विनी कुमार जे जुळे होते त्यांच्या प्रसादाने झालेला हा माद्रीला झालेली हे जुळं होतं, नकुल आणि सहदेव. तर गंमत अशी, नकुल आणि सहदेवांचा हा मामा ॲक्च्युली शल्य. पण जेव्हा कळलं की महाभारत युद्ध या पांडवांनी कौरवांमध्ये होणार आहे, त्यावेळेला आपलं सैन्य घेऊन हा शैल्य तिकडून निघाला आणि वाटेमध्ये कौरवांनी कपटाने त्याला गाठलं आणि अनेक प्रकारची प्रलोभनं दाखवली आणि त्याला आपल्या बाजूने लढवलं. गंमत अशी आहे की जो राजा पांडवांच्या बाजूने आपला नातलग म्हणून जे सख्खे भाचे आहेत, आता नकुल आणि सहदेव हे त्याचे सख्खे भाच्यांच्या बाजूने लढायला आलेला राजा हा काही भूलतापांना बळी पडून, प्रलोभनांना बळी पडून कौरवांच्या बाजूने लढला. त्याच्यानंतर शिखंडी. आता शिखंडीची पण जन्मकथा खूप इंटरेस्टिंग अशी आहे. शिखंडी हा द्रुपद राजाच्या पोटी जन्माला आलेली एक मुलगी होती. तिचं नाव ॲक्च्युली शिखंडिनी असं होतं. आणि त्या शिखंडिनीचा जन्म झाल्यानंतर आता तिची पूर्वपीठिका अशी आहे, हा शिखंडी किंवा शिखंडिनी हा पूर्वजन्मामध्ये अंबा नावाची स्त्री होती. अंबा, अंबालिका आणि अंबिका ह्या तिघी बहिणी. त्यांच्या पित्याने जे स्वयंवर रचलेलं होतं ते स्वयंवर भीष्मांनी जिंकलं होतं आणि भीष्मांनी ह्या तिघींना आपल्या घरी आणलेलं. गमतीचा भाग त्यातला असा, दोघींची विवाह लावून दिले, पण तिसरी ही जी होती हिचा विवाह मात्र हिने भीष्माशी विवाह करण्यासाठीची गळ घातली. पण भीष्माने सांगितलं की मी आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा, जिला भीष्म प्रतिज्ञा असं म्हणतात, ती भीष्म प्रतिज्ञा घेतलेली आहे आणि त्यामुळे मी लग्न करू शकत नाही. पुढच्या कालावधीमध्ये तिचं लग्न झालं, पण तिला खूप त्रास झाला आणि त्या त्रासाचा प्रतिशोध किंवा बदला घेण्यासाठी म्हणून तिने एक प्रण केला होता की या भीष्मांच्या मृत्यूला मी कारणीभूत होईन. आणि त्या प्रकारे पुढच्या जन्मी ती द्रुपद राजाच्या पोटी शिखंडिनी या मुलीच्या रूपामध्ये आली. पण त्या राजाला काही अशी देववाणी झाली किंवा त्याला कोणीतरी सांगितलं की हिला मुलग्यासारखं वाढवा म्हणून. त्याप्रमाणे त्याला मुलासारखं वाढवलं गेलं. शिखंडिनीचा शिखंडी झाला, पण तो तृतीयपंथी या स्वरूपामध्येच त्याचं कॅरेक्टर महाभारत सिरियलमध्ये पण दाखवलेलं आहे. आता गंमत बघा, या शिखंडिनीचं यक्षाशी गाठ पडते एका त्या जीवन प्रसंगामध्ये अशी माहिती आहे. आणि त्या यक्षाने आपलं नरलिंग जे आहे ते लिंग बदल केला, आपलं लिंग या शिखंडीला दिलं आणि शिखंडी पुरुष बनला. मित्रांनो, बंधू भगिनींनो, मी मुद्दाम हे अंडरलाईन का करतो आहे, आजचं जे ट्रान्सजेंडरनेस आहे, म्हणजे जेंडर एक्सचेंज करता येतं, जेंडर चेंज करता येतं, हे या गोष्टीच्या रूपाने आपल्याला थोडंसं का होईना पण समजतं ना की असंही त्या काळात होतं.
का नाही असणार किंवा का विश्वास ठेवू नये याच्यावरती? आज जे सेक्स चेंज होतं ते त्या काळामध्ये यक्षानं अशा प्रकारे सेक्स तिला दिला, आपलं लिंग तिला दिलं आणि त्यामुळे तो पुरुष झाला शिखंडी. ही कथा आहे. म्हणून मुद्दाम आजच्या याचं मी उदाहरण असं दिलं की आज पुरुषाचं स्त्री आणि स्त्रीचा पुरुष हे लिंगबदल होतात. आणि पूर्वी अशी अनेक आपले आयुर्वेदामधले तज्ज्ञ होते की जे अशा प्रकारच्या विविध शस्त्रक्रिया करत होते. अनेक प्रकारच्या संहिता आहेत, तो वेगळा विषय, अभ्यासाचा विषय आहे. तर अशा प्रकारे शिखंडी हा या लढाईमध्ये जेव्हा महाभारताचं युद्ध घडलं प्रत्यक्ष, त्या युद्धामध्ये शिखंडी हा शेवटी भीष्माच्या मृत्यूला कारणीभूत ठरतो. आता द्रौपदीचे उत्तमौजा धृष्टद्युम्न हे द्रौपदीचे भाऊ होते. ते द्रुपद राजाची मुलंच होती. म्हणजे द्रौपदीचे भाऊ पण या युद्धामध्ये लढत होते. आणि म्हणजे शिखंडी, उत्तमौजा, धृष्टद्युम्न हे द्रौपदीचे भाऊ. तर हे याच्यामध्ये लढत होते. आता द्रुपद राजाचे ते पांचाल देश कुठला किंवा पांचाल राज्य कुठलं, तर आजचे जे रोहिलखंड आहे, आजचं जे रोहिलखंड ज्याला आपण म्हणतो. आता हे पण गंमत कशी आहे बघा. आमच्या लहानपणी सांगली कोल्हापूर भागामध्ये, इकडे म्हणजे कोकण प्रदेशामध्ये ही एक नोमॅडिक ट्राईब किंवा भटकी जमात आमच्या लहानपणी, ज्यांना आम्ही रोहिले असं म्हणायचो. रोहिले अगदी गोरे पान, उंच धिप्पाड अशी शरीरयष्टी त्या स्त्री पुरुषांची असायची. ती गावामध्ये, गावाच्या बाहेर पाल करून किंवा एखादे हे करून राहत असत आणि शेतकऱ्यांकडनं धान्य वगैरे घेऊन त्या हे करत असत, म्हणजे स्वतःची गुजराण करत असत. ते उत्तर भागाकडनंच येत असत. तर ते जे रोहिलखंड आहे त्यांना मूळचे रोहिले, तर ते रोहिलेसुद्धा पुन्हा अफगाणिस्तान त्या प्रदेशाकडनं आलेले ते लोक होते. कित्येक त्या काळामध्ये सुद्धा ही अशा प्रकारचे स्थलांतर किंवा मायग्रेशन्स होत असत. नंतर ते त्या प्रदेशामध्ये हे झाले, राहिले. तर तो रोहिलखंडाचा भाग म्हणजे प्रत्यक्ष जर बघायला गेलं तर बरेली, बदायून, फरुखाबाद हे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा मिळून हा रोहिलखंड किंवा त्या काळातला पांचाल देश हा होता. मित्रांनो, असा हा साधारण पांडवांच्या सैन्यामध्ये असणारी ही एवढी राज्य आणि त्यांचे राज्य होते. भरपूर इतर आहेतच, पण त्यातले काही ठळक आणि प्रमुख तुम्हाला सांगितले. त्या राज्यांच्या जे आजचे जे प्रदेश आहेत त्या प्रदेशांची नावं सांगितली. महाभारत युद्धाची कारणं आपण बघितली. पांडवांनी जी 5 गावं मागितली होती त्या 5 गावांची आजची नावं काय आहेत, आजची ती शहरं कुठली आहेत ही आपण बघितलं. 18 आकड्याचे महती किंवा 18 आकड्याची हे जे एक विशेष आहे तेही आपण इथे पाहिलं. हे मुद्दाम एवढ्यासाठी सांगतो की श्रीमद भगवद्गीतेचा जो पहिला अध्याय आहे त्या पहिल्या अध्यायामध्ये सैन्याचं वर्णन आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे धृतराष्ट्र हा अंध असल्यामुळे त्याला युद्ध कसं चाललं आहे किंवा काय घडतं आहे हे समजण्यासाठी म्हणून त्याने संजय त्याला सांगत असतात. तर संजय याला एक दिव्यदृष्टी व्यासमुनींकडनं प्राप्त झालेली असते आणि त्यामुळे तो दूरवरचं आपल्या अंतर्दृष्टीने पाहू शकत होता. आजचं ज्याला आपण टेलिकम्युनिकेशन म्हणू तोच प्रकार असावा. यावर विश्वासची गंमत म्हणून सांगतो तुम्हाला. एक 20-25 वर्षापूर्वी आपल्याला हे पटलं असतं का? आजचं जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, अशी बुद्धिमत्ता किंवा अमेरिकेतला मनुष्य कुठेतरी भारतातल्या एका खेडेगावातल्या माणसाशी डायरेक्ट समोरासमोर बसून संवाद साधतो आहे किंवा तिकडून तो प्रक्षेपित होतो आहे आणि इकडून तो रिसिव्ह करतो आहे, अशा काही गोष्टी घडतील
असं काही कुणाला वाटलं होतं किंवा कुणी विश्वास ठेवला असता? नाही. त्यामुळे हे काही अतर्क्य नाही आहे. असं असू शकेल ना, त्याच्याकडे असे काहीतरी साधन असू शकेल म्हणता येईल आपल्याला. याच्यामध्ये आणखीन एका वीराचं नाव सांगायचं राहिलं तुम्हाला, सहज आठवलं. घटोत्कच अत्यंत पराक्रमी आणि त्याच्याही पेक्षा पराक्रमी ह्या घटोत्कचाचा मुलगा जो बार्बरिक नाव होतं त्याचं, तो भयंकर पराक्रमी होता, भयंकर. आता घटोत्कच कोण बघा. घटोत्कच हा भीमाचा पुत्र. भीम आणि हिडिंबा नावाची राक्षसी जेव्हा पांडव वनवास संपून अज्ञातवासाचा 1 वर्षाचा जो कालावधी असतो तो कालावधी व्यतीत करत होते जंगलामध्ये, त्या काळात त्या जंगलाचा जो राजा होता हिडिंब, त्या हिडिंबाने आपल्याला भोजन करण्यासाठी म्हणून काही माणसं किंवा काही प्राणी शिकारीला जा आणि आण असं त्या बहिणीला सांगितलं, जिचं नाव हिडिंबी असं होतं. तर ती ही हिडिंबी जेव्हा शोधायला जाते त्यावेळेला हे पांडव तिला दिसतात. त्या पांडवांपैकी भीम हा धिप्पाड असा पुरुष होता आणि भीमाच्या त्या एकूण रूपाकडे, त्याच्या बलदंड शरीराकडे बघून ती आसक्त होते. हिडिंबी ही जी राक्षसी नाही ती आसक्त होते आणि पुढच्या याच्यामध्ये तिच्यापासून मुलगा जो होतो तोच हा घटोत्कच. आता घट या शब्दाचा अर्थ मडकं किंवा घट. त्याचं डोकं जे होतं, शिर जे होतं ते घटासारखं होतं आणि म्हणून घटोत्कच असं त्यानं नाव. हा अत्यंत पराक्रमी. त्याचं अर्ध शरीर राक्षसाचं आणि अर्ध शरीर मानवी होतं. पुढे ह्या घटोत्कचानं इतका पराक्रम केला होता, युद्धाच्या अखेरीला जवळजवळ हा सगळं सैन्य आपलं मारून टाकणार असं दुर्योधनाला वाटायला लागलं. हा पांडवांच्या बाजूने लढत होता आणि दुर्योधनाला असं वाटायला लागल्यानंतर दुर्योधनाने कर्णाला त्याचं जे अमोघ अस्त्र होतं, जे फक्त एकदाच वापरायचं होतं आणि ते त्या कर्णाने अर्जुनाला मारण्यासाठी ठेवलेलं होतं. पण दुर्योधनाला भीती वाटायला लागली की आता हा घटोत्कचच आपली सगळी सेना संपूर्ण आपला पराभव करतोय की काय, आणि म्हणून कर्णाला ती शक्ती वापरून घटोत्कचाचा वध करण्याची आज्ञा दिली. आता कर्ण आणि दुर्योधन खूप चांगले मित्र होते. मागे मी मित्र कसे असावे त्या संदर्भात कृष्ण आणि अर्जुन हे जसं मित्राचं उदाहरण दिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, तसंच कर्ण आणि दुर्योधनाचं सुद्धा दिलं होतं. भले ती वाईट बाजूची जरी हे असली, मैत्री असली, तरी मित्रत्व त्यांचं असं होतं की कर्णाने ते ऐकलं. वास्तविकता कर्णाने ते जर अस्त्र ठेवलं असतं तर कर्ण अर्जुनाला मारू शकला असता, महाभारत युद्धाचा अंत वेगळा झाला असता. इतका हा प्रचंड पराक्रमी असा घटोत्कच पांडवांच्या बाजूने लढत होता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कौरवांची सेना जी होती ती आपण बघणार आहोत. हे सविस्तर एवढ्यासाठी सांगतो की पहिल्या ह्याच्यामध्ये ही सगळी नावं येणार आहेत. कोण आहे, काय आहे, कुठला राजा आहे, हे संजय सगळं धृतराष्ट्राला समजावून सांगतो. आणि ती सगळी सेना बघितल्यानंतर जेव्हा अर्जुनाला दिसतं की अरे हे सगळे आपलेच भावंड आहेत, आपलेच गुरुजन आहेत. लक्षात घ्या, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे सगळी गुरुमंडळी कौरवांच्या बाजूने लढत होती. ज्यांना कौरवांना पण ज्यांनी आणि पांडवांना पण ज्यांनी शिकवलेलं होतं ते गुरु होते त्यांचे. हे सगळे आप्त स्वकीय गुरुजन बघून अर्जुन गर्भगडीत झाला आणि युद्धासाठी मी असमर्थ आहे असं कृष्णाला सांगितलं. तेव्हा कृष्णाने जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान त्रिकाल बाधित असं सत्य आहे, ते सनातन ज्ञान आहे आणि त्याला गीतोदक असं म्हटलं. जसं गंगोदक हा शब्द आहे तसं गीतोदक आहे, गीतामृत म्हणतात. तर ते जे गीतोदक आहे ते जर आपण अभ्यास रूपाने प्राशन केलं तर पुनर्जन्म आपल्याला नाही,
म्हणजे जन्म मरणाच्या ह्या चक्रातनं आपल्याला मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल, इतकं ते प्रचंड असं महत्त्वाचं ज्ञान गीतेमध्ये आहे, जे कृष्णाने ह्या हतबल झालेल्या अर्जुनाला सांगितलं. त्याच्यामध्ये भक्ती मार्ग आहे, त्याच्यामध्ये योगशास्त्र आहे, त्याच्यामध्ये धर्मशास्त्र आहे, सगळं आहे. असं अधिक न सांगता, अधिक न वाढवता आपण पुढच्या भागामध्ये कौरवसेना बघूया आणि मग त्यानंतर गीतेतल्या पहिल्या अध्यायाला आपण सुरुवात करूया. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओजना खूप छान प्रतिसाद आपण दिलेले आहात, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. असाच प्रतिसाद आपण या पुढच्या व्हिडिओंना द्याल ही अपेक्षा. हे सगळं इंटरेस्टिंग असं आहे. काही गोष्टी नक्की विश्वास ठेवण्यासारख्या आहेत. काही पुरावे पण मी सांगत जाईन पुढच्या जिथे जिथे जसं येईल त्याप्रमाणे. जे आढळतात पुरावे, जे माहिती आहेत, ते सगळे आपल्याला समोर मांडण्याचा प्रयत्न करीन आणि त्यातनं गीता ज्ञान घेऊन प्रत्येकानं आपलं आयुष्य समृद्ध करायला हवं आहे. कारण माझ्या असं लक्षात आलं किंवा सगळे संत पण हेच सांगतात की हे जे मटेरियल लाईफ आहे, म्हणजे आपलं जे भौतिक जीवन आहे, त्याच्यामधनं प्राप्त होणाऱ्या भौतिक गोष्टी, ज्याला आपण पैसा, अडका, धन, दौलत, गाड्या, घोडे, याच्यामधनं आनंद किंवा समाधान नाही मिळत. त्याच्यासाठी अध्यात्माचीच जोड हवी आणि ते अध्यात्म हे आपल्याला अंगीकारण्यासाठी म्हणून आपल्या ह्या सनातन धर्मग्रंथांचा अभ्यास अतिशय आवश्यक आहे. आज आपण इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ लवकरच मी आपल्यासमोर सादर करीन. आपण सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद आत्तापर्यंत दिलेला आहे. हा व्हिडिओ लगेचच मी अपलोड करतो आहे. आपण सर्वांनी अवश्य पाहावा. आपल्याला लिंक दिलेली आहेच. पुन्हा एकदा मी व्हॉट्सॲपवरती लिंक ही शेअर करतो आहे. फेसबुकलाही या संदर्भामध्ये थोडंसं सांगतो आहे, तिथेही लिंक देणार आहे. ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा आणि ज्ञान घ्या. धन्यवाद.